जर का एप्रिल महिन्यात तुम्हाला चक्क हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रकाशित होणाऱ्या एका केस स्टडीमध्ये एका मराठी उद्योगपतीचं नाव ऐकायला वाचायला मिळालं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण त्या दिशेने काम हार्वर्डमध्ये स्टडीचा एक केस स्टडी बनवण्याचा पाठ म्हणून तसं एक नाव अभ्यासलं जातं आहे. आणि ते नाव आहे भरत गीते, जे आपल्या मराठमोळ्या बीडमधून आहेत आणि आता टॉरल इंडिया या कंपनीचे प्रमुख आहेत, फाउंडर आहेत, CEO आहेत. आणि मुख्य म्हणजे ते आज गप्पा लाईव्ह या पुढारी न्यूजच्या कार्यक्रमात आपल्या समवेत आहेत. भरतजी, तुमचं स्वागत. आणि तुम्हाला इथे बोलवायचं खास कारण म्हणजे दावोसचा दौरा नुकताच झालेला आहे. आणि दावोसचा दौरा कशासाठी तर महाराष्ट्र किंवा भारताच्या प्रगतीसाठी. गेला महिनाभर दावोसमध्ये भारत गेला, भारतातली अनेक राज्य गेली, महाराष्ट्रसुद्धा तिथे होता. दावोसमध्ये जगभरातले मोठे उद्योजक येतात, मालक येतात, सरकारी अधिकारी येतात. ट्रम्पपासून युरोपियन युनियनचे महत्त्वाचे अधिकारी, पदाधिकारी, मंत्री येतात आणि भारतसुद्धा तिथे स्वतःला रिप्रेझेंट करतो. पण मग असं हे दावोस आहे तरी काय? कॅपिटलिझमची पंढरी पण म्हटलं जातं. एका ठिकाणी तर मी सुंदर वर्णन पाहिलं की दावोस म्हणजे भांडवलशाहीची शीतकालीन हिवाळी राजधानी आहे, इतकं त्याचं सुंदर वर्णन पण झालं होतं. सो त्या दावोसच्या जरा गमती जमती तुमच्याकडनं ते असतात ना. आपण लहानपणी कोणीतरी नातेवाईक जाऊन आलं की ते अमेरिकेतलं सांगतो, दुबईतलं सांगतो, तसं आमच्यासाठी. कारण आमचं इकडे महाराष्ट्रातलं काही कोणी फार जात नाहीत. जे काही माणसं गेले त्याच्यापैकी आमचा तुमच्याशी संपर्क आलेला आहे. तर दावोसबद्दल आम्हाला सांगा, काय आहे दावोस? आता तुम्ही जसं प्रसन्नजी म्हणलात की म्हणजे त्याबद्दल दंतकथा म्हणून ऐका. कारण जी आपल्याला सर्वांना माहिती नाही आणि जी अशी बोली भाषेमध्ये येते अशी गोष्ट सांगतो की क्लाउस शॉब जे या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे जागतिक आर्थिक परिषदेचे जे संस्थापक आहेत, जे फाउंडर आहेत, ते जर्मन इंजिनियर आहेत आणि त्यांचं वास्तव्य मात्र स्वित्झर्लंडमध्ये आहे. आणि एक खूप श्रीमंत लोक हे त्यांना स्कीइंगचा खूप नाद असतो. म्हणजे आपल्याकडे सुद्धा काही पत्रकार मंडळी असतील, काही असतील, राजकीय मंडळींना मे बी तेवढी मुभा म्हणलं की ते दाखवता येत नाही, पण पत्रकार मंडळी स्कीइंग करतच होती तिथे. आणि सुरुवात तिथूनच झाली की आम्ही आता बर्फाच्या उच्चांकापासून खाली जातोय आणि डावोसमध्ये काय चाललंय ते पाहतोय. तर ही सगळी मंडळी स्कीइंगसाठी येत होती. आणि स्कीइंग हा जसा पूर्वीच्या काळामध्ये टेनिस हा एकदम श्रीमंतांचा गेम आहे ना, तसाच गेम आहे. त्याचे जर स्केटिंगची जी काही शूज आणि हे सगळे बघितले ना, ते लाखोंमध्ये जातात. तर हे श्रीमंतांचा खेळ अमेरिका असेल, इटली, वेगवेगळ्या चीन, जपान अशी वेगवेगळ्या देशातली लोक जानेवारी महिन्यामध्ये जिथे हिमवृष्टी जास्त होते तो डावोस भाग. अच्छा. या डावोसला ती एक 40-50 वर्षापूर्वी खेळायला यायची. मग संध्याकाळी साहजिकच जेवणासाठी सर्व मंडळी एकमेकांबरोबर भेटली की आजूबाजूच्या टेबलवर तू काय करतो, इलेक्ट्रॉनिक्समध्ये, तो कोण आहे, टेलिकॉममध्ये आहे, तो मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. अशा गप्पा निघत निघत त्यांनी असं ठरवलं की दरवर्षी आपण हा फोरम करून नक्कीच भेटायचं. जसं आपण सर्व मित्रमंडळी जातो. आणि यातनं हा अनऑफिशियली फोरम तयार झाला. आणि नंतर क्लाउस शॉबनी त्याला फॉर्मली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असं नाव दिलं. आणि तिथून पुढे ही प्रथा सुरू झाली, ज्याला आता जवळपास 50-60 वर्ष झालेत. आत्ताच मागच्या वर्षी क्लाउस शॉब मात्र त्या मेन पदावरनं ते बाहेर पडले आणि नवीन आता जो त्यांचा संचालक आहे तो आलेला आहे. दावोस आणि तुमच्याबद्दलची जी पहिल्यांदा चर्चा झाली ती तुम्ही एक खूप मोठा, कदाचित 400-500 कोटींचा करार महाराष्ट्र शासनासोबत बहुतेक केला होता. तर त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा, काय होतं ते आणि हे कधी झाला होता करार, कसं त्याचं स्वरूप होतं आणि त्याची आत्ताची काय स्थिती आहे? तसं जर्मनीमध्ये राहिल्यामुळे आणि ग्रामीण भागात येत असल्यामुळे कन्झर्वेटिव्ह माइंड म्हणजे आपलं काटकसरीने काम करायचं हा माझा फार पहिल्यापासूनचा शेवटपर्यंत मुद्दा असतो. याच्या आधीसुद्धा डावोसचं तर सांगतोच मी, याच्या आधी 2016मध्ये मेक इन इंडियाच्या इनिशिएटिव्हमध्ये BKC ग्राउंडवर मेक इन इंडियाचा एक महत्त्वाचा इव्हेंट झाला होता. त्यावेळी पहिल्यांदा पंतप्रधानांनी मेक इन इंडियाविषयी पूर्ण जगाला सांगितलं होतं. त्यावेळीसुद्धा एक काटकसरीने आपले 150 कोटीचाच MOU केला होता की चाकणमध्ये हा उद्योग उभा करेल आणि 200 रोजगार निर्मिती. आमचे पार्टनर लोथार टोनी आहेत, ते सुद्धा म्हटले की नाही भरत, कसं आहे, आपल्याला उगीच कुठे ते फिगर देऊन पुन्हा नंतर फसायचं नाही. आपण जर 150 म्हटलं तर 200 टाकू. 300 कोटीची इन्व्हेस्टमेंट केली 2 वर्षामध्ये त्या प्लांटमध्ये आणि 800 लोक आज काम करत आहेत आजच्या सुमारास.
2018-19 मध्ये ही कंपनी सुरू झाली. मध्ये कोविड आला, मग जे काही ट्रेनिंग दिली होती ती सगळी लोक गमावली गेली, उत्तर भारतीय निघून गेले आणि त्यानंतर परत 21 मध्ये सुरुवात केली आणि 21 ते 24च्या दरम्यानमध्ये हा प्लांट पूर्ण गच्च भरला. म्हणजे आमची उत्पादनं ऊर्जा, संरक्षण, रोबोटिक, पुन्हा नंतर आरोग्य, अशा रेल्वे, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जायला लागली आणि मला हे नक्कीच माहिती होतं की याचा फार मोठा गॅप इथे आपल्या देशामध्ये आहे की ही प्रोडक्ट बनवणारी लोक इथे नाही आहेत. म्हणूनच मी ही कंपनीकडे आलो होतो आणि भारतात वापस आलो होतो. तर हे पूर्ण प्लांट भरल्यामुळे मला पुढचं एक्सपान्शन करायचं आहे, तर त्या उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. हा माझा नेहमीच मुद्दा आहे. माननीय पंतप्रधानांनीही मला 2020-21च्या प्री बजेटमध्ये नीती आयोगच्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं होतं. तिथेही मी MSMEचं कॅटेगरायझेशन आणि उद्योगाचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि मला असं वाटतं की बोले तसा चाले. त्यामुळे मी स्वतःच सुप्यामध्ये एका ग्रामीण भागामध्ये हा उद्योग उभा करायचा असं ठरवलं आणि 2025 जानेवारी महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये 500 कोटीचा करार आणि एक 1200 रोजगार निर्मिती हा करार मी त्यावेळी तिथे 2025च्या जानेवारीमध्ये केलेला आहे. आणि आत्ता आपण 26मध्ये आहोत, 1 वर्ष झालं. तर जनरली एक असं बोललं जातं, विरोधकांचे आरोप सोडा, राजकीय आरोप सोडा, पण कन्सेप्ट मिसकन्सेप्ट पण अशा असतात की तिथं जाऊन का करार करायचे एक, आणि कराराचे आकडे असतात मोठे शेकडो हजारो कोटींचे, त्याचं पुढं काय होतं ते तेवढे असतात का, पुढं त्याची रोजगार निर्मिती होते का, त्याच्याबद्दल पण खूप शंका कुशंका असतात. म्हणजे त्याच्यावरती ते एक असं वाचनात आलं होतं गमतीदार पोस्ट की ज्यांच्याबरोबर MOUs केलेले आहेत त्यातले अनेक उद्योगपती मंत्रालयापासून 10 किलोमीटरच्या परिसरात राहतात. तर तिकडच्या एखाद्या क्लबमध्ये जी बैठक होता आली असती ती दावोसमध्ये का? मला असं वाटतं की अनेक असे उद्योग आहेत जे की पूर्णपणे स्वावलंबी भारतावर राहताच येत नाही. आता तुम्ही जर बघितलं की स्टीलची निर्मिती जर असेल तर त्याचे इक्विपमेंट इंग्लंडवरनं, इटलीवरनं किंवा जर्मनीवरनं येतात किंवा जापानवरनं येतात. तर आपली भागीदारी विदेशाबरोबर असलीच पाहिजे आणि आपण सर्वजण जे काही आज वसुधैव कुटुंबकम म्हणतो त्याप्रमाणे आपला प्रभाव, आपलं प्रेझेन्स जे आहे ते सगळीकडे असलं पाहिजे. म्हणून दावोसला जरी गेली तरी सुद्धा त्यांचे इक्विपमेंट किंवा त्यांच्या इन्व्हेस्टमेंट विदेशामधनं येणाऱ्या असतील, त्यामुळे ते लोक जात असतील. सप्लाय चेन आहे, त्याचबरोबर कॅपेक्स आहे. बऱ्याचशा वेळा विदेशी बँकेकडनं जसे काही करार यावर्षी जे झाले, जे माझ्यासमोर झाले, म्हणजे मला जे ऐकण्यात आले, कारण मला पण बोलवलं होतं यावेळी महाराष्ट्र शासनाने, असे करार झाले की ज्याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचा भाग आहे. वर्ल्ड बँक जी आहे ती तिकडून पैसा देते. तर अशा वेळी तुमचं जर प्रेझेन्स नसेल, तुमचा जर तमाजामा जर विदेशामध्ये नसेल तर विदेशाची लोक तुम्हाला कसे ओळखतील? आज ही जर्मनीमध्ये मी 10 वर्ष राहिलो, म्हणजे 2005 ते 2015च्या दरम्यान. त्या काळामध्ये आणखी सुद्धा या लोकांना असं वाटतं की भारतामध्ये साप आणि हत्ती रस्त्यावर असतात. आता काही प्रमाणामध्ये गायी वगैरे असतात, नाही असं नाही, आपण जाता येतं, आपणही फार डिफेंड करतो, पण मलाही जाता येतं दिसतं तेव्हा जर्मन लोक आठवतात. दावोसचा जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जो कार्यक्रम असतो त्याचं स्वरूप साधारण काय असतं? म्हणजे आपल्यापर्यंत ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राचा स्टॉल असतो, तिथे जाऊन तिथे उद्योजक येतात, तिथली रचना काय असते आणि तिथे इतर देशांशी म्हणजे तिथे उद्योजकही जातात आणि राजकीय नेतेही जातात, तर त्यांचं एकमेकांशी कम्युनिकेशन आणि त्याच्यासाठीची काय प्रोसेस आहे तिथली? आता हे सुद्धा एक फार मोठं गिमिक आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर इकॉनॉमी वाढवण्यासाठी स्वित्झर्लंडसारखा देश काय करतो ह्याच्या मागे किती मोठं अर्थकारण ह्या 8 दिवसामध्ये हलतं. कारण एक रूम त्या भागामध्ये, कारण डावोस मी सांगायला विसरलो की डावोस म्हणजे असं काही फार मोठं शहर नाही आहे. म्हणजे लिस्टनस्टाईनच्या जवळ असलेलं एक छोटंसं खेड आहे ज्याच्यामध्ये साधारणतः माझ्या महाराष्ट्राच्या भाषेत कोणतं खेडं? एक 4-5 हजार लोकसंख्या असलेलं, जसं आपल्याकडे विलेज असतात, कुठल्या तरी वाड्या असतात, तशा वाडी आहे ही. अच्छा, दावोस वाडी आहे, त्याला तुम्ही तसंही नाव देऊ शकता. तर दावोस वाडीमध्ये हे लोक ना, जेव्हा आपण जातो तेव्हा प्रत्येक प्रांत, प्रत्येक राज्य आपला आपला स्टॉल घ्यायला बघतो. आणि स्टॉल घेण्यासाठी पूर्वी जिथे सलून आहे, हेअर सलून
किंवा बेकरी आहे, त्यांना त्या आठवड्यामध्ये ती बंद करावी लागते, कारण त्यांना कोट्यवधी रुपये त्यातनं मिळतात. ते बंद करून टाकतात तेवढा आठवडा. आणि आपल्या सगळी चायना असेल, जपान, इंडिया, हे सगळी देश जाऊन आपली आपली इन्व्हेस्टमेंट करून तिथे आपला एक प्रेझेन्स दाखवतात. यामध्ये जसं आपण सांगितलं की पुढारी, राजकीय लोक, व्यावसायिक, उद्योजक, त्याचबरोबर स्पिरिच्युअलिटीमधले सुद्धा भरपूर मोठी श्री श्री रविशंकर असतील, अशी बरीचशी लोक येतात. म्हणजे ह्या क्रीडामधलीही काही असतात, म्हणजे डेव्हिड बेकम नेहमी असतो, त्याबरोबर माजी पंतप्रधान, माजी अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष वगैरे असतात. या सर्वांचं एक काँग्रेसमध्ये वेगवेगळी लेक्चर सिरीज असते किंवा त्यांचा डिबेट असतो. आत्ता सध्याची जी काही मुद्दे आहेत, म्हणजे युद्धाची असतील, पीस असेल, पुन्हा नंतर तुमच्या IMFच्या मॉनिटरी फंडच्या काय जे समस्या असतील, ह्या तिथे डिस्कस केल्या जातात. बरं. आजच्या आपल्या जी काही वैश्विक महामारी कोविड आली, असे पुढच्या काही काळामध्ये काही होऊ शकतं का, ह्या वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस असतं. त्याचबरोबर पॅरलली प्रत्येक देश, प्रत्येक राज्य देशातलं आपला आपला प्रेझेन्स ठेवण्यासाठी एक वेगवेगळी स्टॉल लावून तिथे इन्व्हेस्टमेंट आणण्यासाठी प्रयत्न करत असतो. आणि आमच्यासारखी काही लोक जी उद्योजक आहेत, आमच्या परीने मॅन्युफॅक्चरिंगला महत्त्व वाढलं पाहिजे, त्यासाठी मी पण एक छोटेखानी एक कार्यक्रम ठेवला होता, ज्यामध्ये देवेंद्रजींना मुख्य अतिथी म्हणून मी त्यांचा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला. आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर महाराष्ट्रामध्ये कसं वाढलं पाहिजे, आपण सर्व्हिसवर भर देतोय, याच्यावर एक मी त्यांची मुलाखत घेतलेली आहे. तो अशा अनेक पॅरलली शेकडो हजारो मुलाखती सुरू असतात. तुम्हाला म्हणजे ज्ञान बट रहा है, आपको जाके थोडासा पाणी पिना है तो पी लो, ही कन्सेप्ट आहे म्हणजे साध्या शब्दामध्ये. त्यामध्ये काही लोकांना परवडत नाही, तर काही लोक झ्युरिकला राहतात, म्हणजे तिथे स्वस्तामध्ये राहता येतं आणि दिवसभर इकडं सगळे वेगवेगळे प्रोग्राम अटेंड करून रात्री. पण आपल्या लोकांना जसं मी देवेंद्रजी पाहिले किंवा सगळे पॉलिटिशियन रात्री 12-12, 11-11 पर्यंत वेगवेगळ्या मीटिंग करत असतात, त्यामुळे त्यांना काही शक्य होत नाही दूर राहणं. हो. यावर्षी मी पण जवळ राहिलो, कारण माझाही आता अनुभव खूप झाला आहे 3-4 वर्षाचा, तर मलाही ते कळालं की कुठे रूम भेटते चांगली व्यवस्थित. आता हे ते 15 लाख कोटी, 30 लाख कोटी असे सगळे आकडे असतात गुंतवणुकीचे, आणि त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह नेहमी असतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते, ती प्रत्यक्षात हे जे करार होतात ते अस्तित्वात येतात की नाही, पुढे एक्झिक्यूट होतात की नाही, आणि हे सगळे करार केल्यानंतर पुढे गव्हर्नमेंटचा रिस्पॉन्स कसा असतो, तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे कसं असतं नेमकं हे पुढची प्रक्रिया, आणि किती प्रत्यक्षात अस्तित्वात येतात कंपन्या? आता आपण जर पाहिलं, सामंजस्य करार म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. सो इट इज ओनली अंडरस्टँडिंग, याच्यामध्ये कुठलंही तुम्हाला कंपल्शन नाही आहे. हा एक इंटेंट आहे, हा एक मानस आहे, मोराल आहे, जो आपण दाखवतोय की मला महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये जाऊन, नागपूरमध्ये जाऊन IT सेंटर काढायचं आहे आणि मी इथे करार करतोय. आता हा करार जो आहे तो इम्प्लिमेंट करणं किंवा ना करणं, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना, त्या दोन मोठ्या स्तंभांवर अवलंबून आहेत. एक तर शासन आणि जो उद्योजक आहे, जो इन्व्हेस्टर आहे, ह्या दोघांमध्ये कशा चर्चा होतात, हे किती त्यांना पूल करायला बघतात. जर भारतातले असतील तर त्यांना किती वेळा परत मंत्रालयामध्ये बोलवून मीटिंग करतात, जर विदेशातले असतील तर कॉन्फरन्स कॉल किती करतात. त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांची वॉर रूम आहे, त्याच्यामध्ये कौस्तुभ दवसे असतील, ही सगळी मंडळी जे चीफ ॲडवायझर पण आहेत त्यांच्या इन्व्हेस्टमेंटसाठी, ही मंडळी रात्रंदिवस पळापळ करून त्याला प्रयत्न करत असतात की ही लोक कशी आली पाहिजेत. आता काही वेळा असं होतं, महाराष्ट्रात जाण्याच्याऐवजी तेलंगणाला जाईल किंवा आंध्र प्रदेशमध्ये जाईल किंवा तिकडे तमिळनाडूमध्ये जाईल किंवा मग मलेशियाला जातं. पण ते आता शेवटी ती रेस तर आहेच ना. तुम्ही जसं म्हणताय, तर शासन किती फास्ट त्यांना मूलभूत ज्या काही सोयी लागतात, म्हणजे लायसन्सेस असतील, जागा असतील, त्या किती लवकर देतील त्यावर अवलंबून आहे की ते येतील की नाही येतील. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आता समजा NVIDIAला भारतात यायचं असेल तर NVIDIA आणि भारतामध्ये आधीपासूनच वर्षभरात कम्युनिकेशन चालू असतं आणि साईन करण्यापुरता ते डावोसला भेटतात, किंवा आपण तिकडे डावोसला गेलेलो आहे, NVIDIAची माणसं तिथे आलेली आहेत, त्या दोघांमध्ये कम्युनिकेशन होतं, आपले लोक त्यांना टॅप करतात, जरा तुम्ही आपण आमच्या CM बरोबर बसूया आणि बोलूया, काय असेल डील करूया आपण, आणि डील फायनल होते. तसं 10% होतं. आमच्याकडे BKCला मीडियाचं मोठं कॉन्फरन्स होते, तिथे सप्लायवाले आणि प्रत्यक्ष कन्झ्युम करणारे एकत्र येतात आणि मग डील होतात.
आधी ठरलेल्या नसतात. नाही, इथे काय इथे जे आहे प्री प्लॅन्डच असतं. एक वर्षभर झालं पिचिंग केली जाते वॉर रूम तर्फे आणि त्यानंतर त्यांचं कन्व्हिन्स झाल्यानंतरच ते तिथे येतात. कारण त्यांनाही विनाकारण जाण्या येण्यासाठी कशाला येतील. पण 10% ते 20% अशी वॉक इन किंवा लास्ट मोमेंटला कॉम्पिटिशन, कारण तिथे चर्चा पण सुरू होती की म्हणजे बाकी सर्व पत्रकार मंडळी वगैरे पण विचारत होते की तुम्हाला सगळं आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच घेऊन गेलं वगैरे. तर कसं आहे की तिथे सुद्धा शेवटी ती तोडाताण असते ना. म्हणजे आता आपल्याला GCC सेंटर आणायचे आहेत, इनोव्हेशन सेंटर आणायचे आहेत मुंबईमध्ये, तर त्याचवेळी हैदराबादसुद्धा फार स्ट्रॉंगली जात आहे. आंध्र प्रदेशमध्ये किंवा तेलंगणामध्ये ती पण लोक ओढत आहेत. तर अशी ही कॉम्पिटिशनमध्ये 10-20% शेवटी सुद्धा कन्व्हिन्सिंग होतात. मागच्या वेळेला 500 कोटींचा करार दावोसमध्ये आपण केला आणि त्यानंतर वर्षभरामध्येच त्याची अंमलबजावणीसुद्धा, त्याचं उत्पादनसुद्धा सुरू झालं. त्याच्यावरनं अर्थातच आपलं कौतुक होतं आहे. पण हा जो वेग आहे तो आपण कसा गाठला, त्याचं या सगळ्या अंमलबजावणीचं मराठी मॉडेल नेमकं काय, जे महाराष्ट्रातल्या इतर उद्योजकांशी सुद्धा आपण शेअर कराल? नक्कीच मला सांगायला आवडेल की कमिटमेंट टू कम्प्लिशन हा जो एक भाग आहे की वचनापासून पूर्ततेपर्यंत, तर यामध्ये असं आहे की मी लहानपणापासूनच फार ध्येयवेडा आहे. मी जेव्हा 2013-14 जर्मनी सोडून आलो तेव्हा हे जॉईंट व्हेंचर नव्हतं, एक छोटीशी कंपनी सुरू केली होती. कंटेनरसुद्धा मीच भरला होता जर्मनीतनं, जुन्या मशिनरी आणल्या होत्या आणि एक कंटेनर इतर उतरवायला सुद्धा मीच होतो. मी कामगार म्हणून पण काम केलं जर्मनी सोडण्याच्या आधी. फक्त उच्च तंत्र शिक्षण असल्यामुळे तेवढ्यावर थांबलो नाही, कारण मला त्याला लर्निंग अनलर्निंग म्हणावं वाटतं. बऱ्याचशा वेळा आपण उद्योजक बनायला जातो ना, त्यावेळेस म्हणतो मी कॉम्प्युटर आहे, मला खूप नॉलेज आहे. हे काही कामाला नक्कीच येतं, पण त्याचवेळी तुम्हाला ग्रासरूटपासून काम करावं लागतं. त्यामुळे कामगार म्हणून काम केलं. पहिली कंपनी 2 महिन्यात बनवली, दुसरी कंपनी 18 महिन्यात बनवली आणि आत्ता ही तिसरी कंपनी 1 वर्षात बनवली. तर ती 1 वर्षात अशी बनवली की तुम्हाला ते मायन्यूट प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन याच्यामध्ये खूप तारांबळ करावी लागते. पण तुमचं जर प्लॅनिंग आणि नियोजन योग्य असेल तर ते तवराल इंडियासारखं नक्कीच उदाहरण बनेल. 1 वर्षामध्ये कंपनी बनू शकते, असं अशक्य काहीच नसतं. आणि माझा चाकणचा प्लांट सुरू होता, त्यामुळे मला फक्त कसं आहे, भारतामध्ये चाकणचा प्लांट आणताना मात्र मला काय, माझी इकडची लोक विदेशात पाठवावी लागली, विदेशातली लोक वापस इथे बोलवावी लागली, कारण हे तंत्रज्ञान भारतामध्ये नव्हतं. आता ते सोपं होतं. मला चाकणवरनं फक्त मला सुप्यापर्यंत जायचं होतं 100 किलोमीटरवर. त्यामुळे माझी एक 700-800 ट्रेंड मॅनपॉवर असल्यामुळे ते मला 1 वर्षभरामध्ये म्हणजे इम्प्लिमेंट करायला सोपं गेलं. हे सगळं बघताना किंवा हे सगळं आपण जेव्हा एका बाजूला बघत असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातला जो बेरोजगार तरुण आहे, ज्याची आपण नेहमी चर्चा करतो, आणि आपल्याकडे एक मोठा प्रॉब्लेम आहे की कुशल कामगार आपल्याकडे तेवढे उपलब्ध ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. तर ही सगळी जी ग्रोथ आहे आणि ह्याच्यासोबत फडणवीस धावत आहेत आणि त्यासोबतचा जो इतर महाराष्ट्र आहे तो तुम्ही कसं बघता त्या इतर महाराष्ट्राकडे, की तरुणांना काय संधी आहेत, त्यांनी याच्यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजेत, ह्याच्याबद्दलचं तुमचं आकलन? भारतात उत्पादन क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 12 ते 14% आहे, पण महाराष्ट्राचं 16%. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना मी त्याचं नक्कीच क्रेडिट देईल की त्यांनी मागच्या एक 5-10 वर्षामध्ये याच्यामध्ये बऱ्याचशी सुधारणा केली आहे. त्याचबरोबर सर्व्हिस ओरिएंटेडकडे पण त्यांचं लक्ष खूप आहे. म्हणजे IT सेक्टर असतील, त्यानंतर इनोव्हेशन, GCC असतील, यावर सुद्धा त्यांचा भर जास्त आहे. AI रिलेटेड प्रोडक्ट आली पाहिजेत. आपण जो प्रश्न विचारला तो महाराष्ट्रातल्या तरुणांना यातनं काय मिळणार आहे आणि त्यासाठी त्यांनी तयारी काय करायला पाहिजे, हा फार चांगला प्रश्न आहे, जो मी त्यांना पण मागच्या वर्षी मांडला होता. की आपण हे लाखो करोडोंचे MOU तर घेऊन जातोय, आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या अडचणी आहेत, त्याला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून आपली ओळख आहे, तर इन्फ्रास्ट्रक्चरही तुम्ही बनवाल, पण स्किलचं काय? आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंटमध्ये आपण खूप मागे आहोत. आज जग प्रत्येक सेकंदाला इव्हॉल्व होतंय, बदलतंय. AI पूर्वी काय होतं की जर्मनीमध्ये पाश्चिमात्य देशामध्ये जे काही उगवायचं किंवा बनायचं ते आपल्याकडे येईपर्यंत 30 वर्ष लागायची. आता ते 30 दिवस पण नाही, इंटरनेटचा दुनिया आहे. त्यामुळे आपल्याला म्हणजे एकदम फ्युचर रेडी राहण्यासाठी आपल्या युवकांनी आजच्या घडीला जे महत्त्वाचं एज्युकेशन आहे ते घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपले स्किल सेंटर वाढले पाहिजेत. आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये
करिक्युलममध्ये बदल झाले पाहिजेत. त्यासाठी आपली नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी येते. आपल्याला प्रॅक्टिकल ओरिएंटेड आपल्याला नॉलेज मिळायला लागेल. कारण मी 10 वर्ष काम करून मोठ्या ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन असून सुद्धा शॉप फ्लोअरवर काम करायला लागलो. हे मला जर्मनीने शिकवलं. आता हे जर्मनीने शिकवायची गरज लागली नाही पाहिजे, कारण जर्मनीच आपल्याकडे आलेली आहे. खरं. त्यामुळे आपण ह्या फ्युचर रेडी राहण्यासाठी आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये बराचसा बदल करावा लागेल. यालाच लागून प्रश्न असा आहे की बीडमधून तुम्ही जर्मनीमध्ये गेलात, तिथला तुमचा अनुभव आहे आणि त्यानंतर तुम्ही उद्योजक बनलेला आहात. एवढं मोठं म्हणजे मोठं साम्राज्य उभं राहिलेलं आहे. तुम्ही जर्मनीमध्ये नेमका वेगळेपणा काय पाहिलात आणि जो इथे आत्ता व्हायला हवा? हे जर्मनीमध्ये काय अनुभवाला आलं की जे तुम्हाला शिकायला मिळालं? एकतर जर्मनीमध्ये गेल्याबरोबरच एक ग्रामीण भागातला, भलेही मी नक्कीच 4 वर्ष पुण्यामध्ये राहिलो, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे अशा महान एका संस्थेमध्ये मी शिकलो, पण तिथे सुद्धा मला नेहमीच न्यूनगंड असायचा की ते पुणेरी एकदम शुद्ध मराठी, इंग्रजी, मला असं वाटायचं की यायलाय जायलाय असा शब्द वापरला की ते आम्हाला हसायचे. मला असं वाटायचं की आपलं काही होईल की नाही या कॉलेजमध्ये. पण त्याच कॉलेजमध्ये GS म्हणून निवडून आलो, भरपूर चांगलं गाजवलं कॉलेज. आणि पुढे जर्मनीला गेल्यानंतर मात्र पुणे जरी पाहिलेलं असलं ना तरीसुद्धा ते मला असं वाटलं की कुठल्या तरी एखाद्या आपण फेरीटेलच्या दुनियामध्ये आलोत. खाली उतरल्यापासून जे चकाकी आहे, माझी बायको नेहमी मला म्हणते की तिला मी पहिल्यांदा जेव्हा घेऊन गेलो 2007मध्ये की मला असं वाटलं की आपले डोळे धुवून असे स्वच्छ केले, तेवढं क्लीनलीनेस कसं काय आहे. मला नेहमी कुतूहल असायचं की हे भारतामध्ये का नाही आहे. मी BMW सारख्या फॅक्टरीमध्ये काम करायला लागलो त्यावेळेस मला असं वाटायचं की अरे ते रोबोटनी त्या कोर वगैरे आणल्या जातात, सामान आणलं जातं आणि दिलं जातं माणसाला आणि नंतर तो चिटकवतोय तिथे. आणि रोबोट हे ह्युमन फ्री होते, म्हणजे माणूस विरहित ते रोबोट इकडे तिकडे फिरायचे. मला असं वाटायचं की प्रत्येक क्षणाला मला असं वाटायचं की आपल्या भारतात हे का नाही. ही मला कुतूहलता मला परत भारतात घेऊन आली आणि फार मोठे स्वप्न घेऊन आलो होतो. ते स्वप्न माझे चकनाचूरही झाले आणि परत वापस जायची वेळ आली होती. पण हे असं एक जॉईंट व्हेंचर 2015-16मध्ये मिळालं आणि नंतर आज मी जे त्या जर्मनीमध्ये शिस्त, उत्तम प्रोडक्ट कसं बनवायचं, म्हणजे कार्यपद्धती आपली कशी सुरळीत पाहिजे, नियोजन कसं पक्कं पाहिजे, हे सगळं मी शिकलं. आणि मला आज आनंद वाटतोय की मला कित्येक लोकांनी चांगली कॉम्प्लिमेंट दिलेत की तुम्ही आज जर्मनी ह्या तवराल इंडियाच्या प्रेमायसेसमध्ये आणून ठेवली आहे आणि हे लोकांना बनवू शकलो मी. माझा शेवटचा प्रश्न आहे आपल्या न्यूजरूम गप्पांमध्ये थांबण्यापूर्वी, थोडा एकत्र करून मी म्हणतो. तुम्ही बीडचे आहात, मूळचे. ती गमतीने म्हटलं जातं जगात जर्मनी, भारतात परभणी. ती बाजूलाच आहे, बाजूला आहे म्हणून मी म्हणालो. पण खरंच का नाही असं होऊ शकत? परभणी हा आपण महाराष्ट्राचं रूपक म्हणून घेऊया की परभणी म्हणजे महाराष्ट्रच आहे, कारण ते आपल्या महाराष्ट्रातलं आहे. जगात जर्मनी, भारतात परभणी म्हणत असताना या गोष्टी महाराष्ट्रात याव्या. आज इस्रायलसारखं राष्ट्र स्वतःला स्टार्टअप नेशन म्हणून म्हणवतं. आपण भारत म्हणून किंवा महाराष्ट्र म्हणून असं स्टार्टअप स्टेट किंवा भारत म्हणायला ठीक आहे, योजनांची नावं असतात, मेक इन इंडिया, स्टँडिंग इंडिया, स्टार्टअप इंडिया वगैरे. अशी कोणती गॅप आहे सिस्टीमच्या पातळीला आणि आपल्या लोकांच्या पातळीला की ज्याच्यामुळे अजूनही हे डिस्टंट ड्रीम वाटतंय आपल्याला उभं राहणं स्टार्टअप इंडस्ट्रीसाठी? जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे कशामुळे म्हणतात हे मला पण नेहमीच कुतूहलाने मी विचार करतो. मला वाटतं तिथे जरा जास्त थंडी असते महाराष्ट्रामध्ये, तिकडे बर्फ. तर पण हा प्रश्न जो आहे की आपण का ही पंढरी स्टार्टअप बनवू शकतो नाही. भारतात परभणी हे कौतुकाने होय, हो. जगात जर्मनी असेल तर आमचं परभणी किंवा आमचा महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये का जर्मनी होऊ शकली नाही किंवा भारतात का होऊ शकत नाही, तर होते असं मला वाटतं. स्टार्टअप हे 2014मध्ये माननीय मोदीजींनी सुरू केलं. त्यानंतर लोकांना माहिती झालं की असं स्टार्टअप काहीतरी असतं, नवीन उद्योजकांना प्रेरणा दिली. पण तरी आजच्या बजेटमध्ये मिसिंग झालंय, फर्स्ट जनरेशनला काही मिळालं नाही जास्त काही. पण त्याचा एक मानस तरी त्यांनी आणला, स्वच्छ भारत किंवा स्टार्टअप इंडिया. या गोष्टीमुळे आपल्या युवकांना असं वाटायला लागलं की करावं. पण त्याचवेळी आपल्याकडे ना एक क्युरियोसिटी फार कमी आहे असं मला वाटतं. काही वेळा असं मला कमीत कमी ग्रामीण भागामध्ये मला असं वाटतं, कारण ग्रामीण भागामध्ये एक स्टार्टअप म्हणजे किराणा दुकान काढणं नाही आहे, स्टार्टअप म्हणजे एखादी एजन्सी घेणं नाही आहे, स्टार्टअप म्हणजे आयडिया टू आयडिएशन, ह्याच्यामध्ये आपण कमी पडतो.
म्हणजे कुणीतरी मला टेनिस खेळायचं आहे आणि मी अशा शहरामध्ये आहे की मला प्लेमेट पाहिजे म्हणजे सोबत खेळण्यासाठी, तर त्यासाठी एक ॲप तयार करणं आणि त्याचा प्रसार होणं आणि त्याचं उबर होणं, ह्याला स्टार्टअप म्हणूया. तर त्याबद्दल ज्ञानाचा काय कमतरता आहे ग्रामीण भागामध्ये, ती वाढली पाहिजे. आणि मला स्वतःला सुद्धा भारतीय किंवा मी जेव्हा जगाच्या पटलावर सगळीकडे फिरत असतो तेव्हा एखाद्या जर्मन माणसाबरोबर बसतो ना, तेव्हा तो जरी कमी शिकलेला असला ना तरी प्रसन्नजी तो नेहमी असा विचार करत असतो की अच्छा ते रोबोटमध्ये प्लेटमध्ये मला जेवायला येतंय, माझ्या फॅक्टरीमध्ये कसं काय मी ते एखादा पार्ट तिकडे घेऊन जाऊ. ही कुतूहलता आपल्याकडे पण आहे, जरा कमी प्रमाणात आहे. आमच्याकडे फॅक्टरीमध्ये या नेत्याची माणसं घ्यायची का त्या माणसं नेत्याची घ्यायची, त्याच्यामध्ये गुरफटून गेलेलो असतो आणि आपण. आता याच्यानंतर आता आमदारकी त्यामध्ये- जर्मनीमध्ये पण आहे इंटरेस्ट लोकांना नाही, पॉलिटिक्स नाही. मध्ये. म्हणजे मी पण आपल्या देशाविषयी नेहमी सांगतो, माझा पार्टनर मला नेहमी विचारत असतो की हे गरजेचं आहे का, ते गरजेचं आहे का. मी म्हणलं हे आमच्या देशामध्ये गरजेचं आहे त्यामुळे आपल्याला करायचं आहे. आणि तो माझा ऐकतो, हा मला खरंच मला आनंद वाटतो आणि ते माझं सॅटिस्फॅक्शन आहे की अशी कमी लोक असतात जी तुमच्या कार्यपद्धतीप्रमाणे चालतात आणि येतात. असं विदेशामध्ये नाही. एकदा उद्योजक असेल तर उद्योजकतेमध्येच पुढे जातो. राजकारणामध्ये फार कमी लोक जातात तिकडे आणि त्याची कमतरता त्यांना पण जाणवते सध्या. भरतजी, तुम्ही भरपूर वेळ दिला. आज आपलं भेटायला आला होतो पण त्याच्यामध्ये अख्खा कार्यक्रमच आमचा झाला. ह्याच्यामुळे माझ्यामध्ये पण उद्योजकीय गुण आहेत. मी अत्यंत संधी लगेच हेरू शकतो, तर ती मी गाठलेली आहे इथे. पण खरंच त्यामुळे डावोसच्या बाबतीतलं जे एक मिस्टिकल वातावरण होतं ते तुम्ही जरा डिसायफर केलं, आम्हाला सांगितलं काय डावोस प्रकारे वगैरे. म्हणजे ऐकून धक्का बसला की तिकडे छोट्या छोट्या जागांमध्ये लगेच कॉन्फरन्स वगैरे रूम करतात आणि कार्यक्रम वगैरे होतात. यांच्या एका कार्यक्रमात सीएम स्वतः आहेत फडणवीस, आणि अशी छोटीशी जागा आहे, सगळ्यांचेच बघायला मिळाले. पण आणि बंक बेडवर खालीवर झोपावं लागतं. हे पण डावोस मधलं या निमित्तानं बघायला मिळालं. आणि आमचे जे 5 जण होतो त्यामध्ये आमची चर्चा झाली की आपण हॉस्टेल लाईफ जगतोय, क्या बात. कारण एकच बाथरूम होतं. आशा करूया यापुढच्या अशाच गप्पा कधीतरी डावोसमध्ये पण आपल्या नक्की, होतील. विचार करायला काय हरकत आहे. सो या आजच्या कार्यक्रमासाठी न्यूजरूम गप्पांसाठी आज तुम्ही आलात. एक खास विशेष या निमित्तानं आम्ही नुकताच हा कार्यक्रम सुरू केला. तुमच्या वतीनं न्यूजरूमच्या बाहेरचे किंवा उद्योजकीय क्षेत्रातली व्यक्ती पहिल्यांदा अरे आली वा. या कार्यक्रमात. त्यामुळे त्यासाठी आजचा एपिसोड खास आहे आमच्यासाठी. आम्हाला वेळ दिल्याबद्दल आभार. धन्यवाद. धन्यवाद.